श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही खरे श्री स्वामी भक्त असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती त्यात बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे कुठून आले, कसे आले किंवा त्यांचे अवतार किती हे काही लोकांना माहीत नसेल. तर मग आता ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रयाचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीची वेळी श्री नरसिंह सरस्वती श्रीशैल येथून कर्दळी वनामध्ये गेले. तिथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्षे गेली. त्यांच्या भोवती वारुळ तयार झाले. एक दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते. लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तो कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे. श्री स्वामी समर्थ तेथून श्रीकाशी क्षेत्र प्रकट झाले. तेथून गंगा खाटून कोलकाता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावात येत. गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ती श्री स्वामी समर्थ महाराज आले की भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले. त्यावेळी 3 दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. सोळाप्पा यांनी स्वामींना घरी नेले व त्यांना भोजन दिले. त्याच वेळेपासून श्री सोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. सोळाप्पांच्या घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला होता असे लोक म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथे मंडळीस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांची स्वामींवर दृढ भक्ती झाली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखाद्या वेळी त्यांचा 3-4 दिवस मुक्काम असे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.